नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती पककोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून सध्या कार्यरत आहे. सध्या होऊ घातलेल्या परीक्षेच्या संदर्भात आपण बहुपर्यायी प्रश्नांचा विचार करत आहोत. दादाभाई नौरोजी या भारतीय राजकीय विचारवंताच्या संदर्भात आतापर्यंत झालेल्या 6 भागामध्ये आपण 60 प्रश्नांचा विचार केलेला आहे. आज आपण 7वा भाग बघतोय. या 7व्या भागामध्ये 10 प्रश्नांचा विचार आज आपण करणार आहोत. ते 10 प्रश्न आता आपण घेऊया. चला तर मग क्रमांक 61 घ्या. कोणत्या वर्षी दादाभाई नौरोजी यांना ब्रिटिशांकडून जस्टिस ऑफ पीस हा किताब प्रदान करण्यात आला? कोणता किताब आहे? जस्टिस ऑफ पीस हा किताब. म्हणजे इन विच इयर, तुम्हाला प्रश्न काय आहे, इन विच इयर वॉज द बुक ऑफ जस्टिस ऑफ पीस प्रेझेंटेड टू हिम बाय द ब्रिटिश? हिम मीन्स दादाभाई नौरोजींना. आपण दादाभाई नौरोजींना बघतोय म्हणून तिथे हिम आला आहे. ओके, आता पर्याय बघा. ए 1883, बी आहे 1886, सी आहे 1890 आणि डी आहे 1892. कोणता आहे? बरोबर आहे. 1883 मध्ये त्यांना कोणता पुरस्कार दिलेला आहे? जस्टिस ऑफ पीस. यानंतरचा प्रश्न क्रमांक 62 बघा. कधी कधी हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचारला जाऊ शकतो. 1883 मध्ये त्यांना म्हणजे दादाभाई नौरोजींना जस्टिस ऑफ पीस हा किताब कोणी दिला? कोणी दिला? ए ब्रिटिशांनी, बी अमेरिकेने, सी भारत सरकारने की डी जपानने? कोणी दिला? यस, आत्ताच्या प्रश्नात आपण पूर्वी 61 मध्ये बघितला की ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब 1883 मध्ये दिला. म्हणून याचा प्रश्नाचं उत्तर काय येणार? ब्रिटिशांनी. म्हणजे हु गेव हिम द बुक जस्टिस ऑफ पीस इन 1883? बाय ब्रिटिश. ओके, यस. यानंतरचा प्रश्न क्रमांक 63 बघा. नौरोजी यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीचे नाव सांगा. म्हणजे व्हॉट इज द नेम ऑफ दादाभाई नौरोजीज प्रायव्हेट सेक्रेटरी? म्हणजे इथे प्रायव्हेट सेक्रेटरीचं नाव विचारलेलं आहे. पर्याय खाली दिलेले आहेत. बॅरिस्टर जीना, बी आहे गोपाळ कृष्ण गोखले, सी आहे फखरुद्दीन अली अहमद, डी आहे लोकमान्य टिळक. कोण आहे मग? नाही माहिती? विचार करा. लोकमान्य टिळक तर नाही आहे म्हणे, मग कारण फखरुद्दीन अली अहमद आत्ताचे. बॅरिस्टर जीना हे एकदम बरोबर उत्तर आहे. नौरोजींच्या प्रायव्हेट सेक्रेटरीचं नाव काय होतं? बॅरिस्टर जीना. यानंतरचा प्रश्न बघा. पर्शियन धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी, कोणत्या धर्मामध्ये? पर्शियन धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी 1861 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेल्या पर्शियन भाषेतील काय विचारलंय? वृत्तपत्र विचारलंय. म्हणजे व्हॉट वॉज द पर्शियन लँग्वेज न्यूजपेपर स्टार्टेड बाय दादाभाई नौरोजी इन 1861 टू रिफॉर्म पर्शियन रिलिजियन? म्हणजे पर्शियन धर्मामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी जो धर्मग्रंथ म्हणजे पुस्तक लिहिलेलं आहे, वृत्तपत्र काढलेलं आहे, त्या वृत्तपत्राचं नाव विचारलंय. ए आहे रास्त गुफ्तार, बी आहे यंग इंडिया, सी आहे हरिजन, डी आहे अभिनव भारत. यस, एकदम बरोबर आहे. रास्त गुफ्तार हे त्यांनी काढलेलं वृत्तपत्र आहे पर्शियन भाषेतील. म्हणून पर्याय क्रमांक ए हे एकदम बरोबर उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 65 बघा. कोणत्या वर्षी दादाभाई नौरोजी यांनी आपल्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात लुटीचा सिद्धांत म्हणजे ड्रेन थेरी आहे ना या हा मांडलेला आहे? पण विचारलं काय आहे? इन विच इयर. लुटीचा सिद्धांत बऱ्याचदा आला, पण इथे वर्ष विचारलंय. कोणत्या वर्षी दादाभाई नौरोजींनी, कारण अतिशय फेमस पुस्तक आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. म्हणजे इन विच इयर दादाभाई नौरोजी प्रेझेंटेड द थेरी ऑफ स्पॉइल इन हिज बुक पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. ह्या ग्रंथामध्ये त्यांनी जो लुटीचा सिद्धांत मांडला, कोणत्या वर्षी मांडलेला आहे? 1862, त्यानंतर दिलंय 1866, 1870, 1872. इन विच इयर? यस, 1866. बरोबर आहे धनश्री. 1866 मध्ये त्यांनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल या पुस्तकात तो सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. ओके, यानंतरचा पुढचा सिद्धांत म्हणजे पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 66 आहे. आर्थिक उत्सारणाचा, इथे आर्थिक उत्सारणाचा करा. आर्थिक उत्सारणाच्या सिद्धांतानुसार म्हणजेच इकॉनॉमिकल ड्रेन थेरी आहे इथे.
दादाभाई नौरोजी यांनी भारतीयांचे सरासरी उत्पन्न किती रुपये असल्याचे सिद्ध केले होते. आपण बघितलं ना की दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिशांच्या समोर अनेक वेळा विचार मांडलेले आहेत आणि ब्रिटिशांकडनं भारतीयांचं कसं शोषण होत आहे आणि भारतीयांचं जर सरासरी उत्पन्न जर आपण काढलं तर ते किती रुपये हे त्यांनी सिद्ध केलं होतं. म्हणजे अकॉर्डिंग टू द थेरी ऑफ इकॉनॉमिक इमिशन्स व्हॉट वॉज द ॲव्हरेज इन्कम ऑफ दादाभाई नौरोजी है ना. दादाभाई नौरोजींनी काय सांगितलं होतं की ॲव्हरेज इन्कम काय आहे इथे बाय दादाभाई नौरोजी. तर इथे 40 रुपीज, 60 रुपीज, 10 रुपीज, 20 रुपीज किती रुपीज काढले होते त्यांनी की इथल्या आपल्या भारतीय लोकांचं सरासरी उत्पन्न किती आहे. आर्थिक उच्चारणाच्या सिद्धांतात सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने लूट होते आणि आज आपल्या भारतीय लोकांचं सरासरी उत्पन्न किती आहे तर 20 रुपीज. एकदम बरोबर आहे ना चैताली. 20 रुपये हे त्यांचं सरासरी उत्पन्न आहे. एकदम बरोबर. यानंतरचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 67. खालील विधान कोणाचे ते ओळखा. तुम्हाला एक खाली वाक्य दिलेलं आहे. ते वाक्य आयडेंटिफाय करायचं आहे की म्हणजे आयडेंटिफाय द फॉलोइंग स्टेटमेंट. ओके. इंग्रजांच्या न्यायपणावर काय म्हटलंय. इंग्रजांच्या न्यायपणावर आहे ना. विश्वास ठेवता ठेवता मी थकलो, म्हातारा झालो. जर मी तरुण असतो तर इंग्रजांविरुद्ध बंड करून उठलो असतो. लक्षात घ्या. आय ग्रीव ट्राय टू बिलिव्हिंग इन द जस्टिस ऑफ द ब्रिटिश. आय ग्रीव ओल्ड. इफ आय हॅड बीन यंग आय वुड हॅव रिव्होल्टेड अगेन्स्ट द ब्रिटिश. हे विचार कोणी मांडलेले आहेत. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी की पंडित नेहरू. येस दादाभाई नौरोजी, कारण ओल्ड ग्रँड आहे ना. येस दादाभाई नौरोजींचे हे विचार होते की आता त्यांचं म्हणणं होतं इंग्रजांच्या न्यायपणावर मी विश्वास ठेवता ठेवता थकलो, म्हातारा झालो. मी जर तरुण असतो ना तर त्यांच्याविरुद्ध बंड करून उठलो असतो. हे विचार कोणी मांडलेले आहेत. दादाभाई नौरोजींनी. ओके. यानंतरचं पुढचं वाक्य बघा. कधी कधी वाक्य पण परीक्षेत विचारले जाऊ शकतात आहे ना. असे कोण म्हणाले की गझनीच्या मोहब्बतने आपल्या सगळ्या स्वारांमध्ये जेवढी लूट भारताची केली नसेल तेवढी लूट ब्रिटिशांनी प्रगती, संस्कृती आणि विकास या गोंडस नावाखाली केली. म्हणजे गझनीच्या मोहम्मदने, इथे मोहम्मद पाहिजे हां, गझनीच्या मोहम्मदने आपल्या सगळ्या स्वारांमध्ये जेवढी लूट भारताची केली नसेल तेवढी लूट ब्रिटिशांनी प्रगती, संस्कृती आणि विकास या गोंडस नावाखाली केली. म्हणजे हू सेड द लव ऑफ गझनीज in all its tones did not plunder India as much as it did the British in the cute name of the progress, culture and development. म्हणजे ब्रिटिशांनी काय केलं आहे. आम्ही प्रगती करतो, संस्कृतीचा विकास करतो आहे अशा गोंडस नावाखाली भारतीयांचं शोषण केलं. जितकं शोषण गझनीच्या मोहम्मदने सुद्धा केलं नव्हतं त्याच्या स्वारीमध्ये. अशा पद्धतीचा विचार आहे ना कोणी मांडलेला आहे. लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी की पंडित नेहरू. यस सना, दादाभाई नौरोजी ने कहा था ना. यस. ओके. यानंतरचं वाक्य बघा. प्रश्न क्रमांक 69 बघा. दादाभाई नौरोजी 1909च्या माहिती आहे ना 1909चा सुधारणा कायदा केला होता. 1909च्या मोर्ले मिंटो कायद्याबद्दल मत व्यक्त करताना ते म्हणाले की या कायद्याच्या सुधारणेचा हप्ता आम्हा भारतीयांना पिढीभर पुरेल काय असा प्रश्न केलेला होता त्यांनी. म्हणून दादाभाई नौरोजी commenting on the Morley-Minto Act of 1909, he said, will the installment of amending this act be enough for us Indians for generations? अशा पद्धतीने या कायद्याच्या सुधारणेचा हप्ता आम्हा भारतीयांना पिढीभर पुरेल का असा प्रश्न त्यांना केलेला होता. आणि हे विधान कुणाचं आहे. जेव्हा 1909चा मोर्ले मिंटो कायदा ब्रिटिश सरकारने केलेला होता त्यावेळेस दादाभाई नौरोजींनी हे विचार मांडलेले आहेत. म्हणजे इथे ऑलरेडी प्रश्नामध्येच उत्तर आलेलं होतं की कोणी मांडलेले आहेत. दादाभाई नौरोजींनी. ओके. यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 70. दादाभाई नौरोजी यांच्याशी संबंधित योग्य विधान निवडा. कोणाशी संबंधित योग्य विधान निवडायचे. दादाभाई नौरोजी यांच्याशी संबंधित योग्य विधान तुम्हाला निवडायचे आहे. 1. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते, भारतीय अर्थशास्त्राचे जनक, जहाल आणि मवाळ यांच्या सुवर्णमध्ये साधणारे नेते होते, भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते होते. आता योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. पहिला पर्याय बरोबर आहे का. होय. अच्छा, तुमचं म्हणणं आहे आर्थिक राष्ट्रवादाचे ते उद्गात प्रणेते होते, भारतीय अर्थशास्त्राचे जनक पण आहे, जहाल आणि मवाळ यांच्या सुवर्णमध्ये साधणारे, म्हणूनच ते 1906चं बरोबर आहे. 1906ला राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष होण्याचा मान याच्यामुळेच त्यांना मिळाला कारण जहाल आणि मवाळमध्ये सुवर्णबद्ध साधणारे नेते होते.
आणि 1906 मध्येच त्यांनी भारतीय स्वराज्याची घोषणा केली होती. हे स्वराज्याची घोषणा करणारे पहिले उद्घाटक आहे. म्हणून तिसरा पण बरोबर, चौथाही बरोबर. म्हणजे पर्याय कोणता येणार बेटा? चूज द राईट स्टेटमेंट रिलेटेड टू दादाभाई नौरोजीज. येस, द फाउंडर्स ऑफ इकॉनॉमिक नॅशनलिझम आहे. येस, म्हणजे इथे पर्याय क्रमांक आहे डी. हे उत्तर एकदम बरोबर आहे ना. अशा पद्धतीने मित्रांनो, आज आपण दादाभाई नौरोजी यांच्या विचारावर आधारित शेवटच्या 10 प्रश्नांचा विचार केलेला आहे. अतिशय बारकावे लक्षात घेऊन हे प्रश्न तयार करण्यात आलेले आहे. त्यांच्या जीवनचरित्रावर किंवा महत्त्वाचा जो भाग आहे त्यावर आधारित अशा एकूण 70 प्रश्नांचा विचार आपण दादाभाई नौरोजी यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित केलेला आहे. निश्चितच यातून आपणास त्यांच्या जीवन आणि कार्याची ओळख आणि त्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांची ओळख होण्यासाठी निश्चित मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते. आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर ते सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन्स आपणास प्राप्त होण्यास मदत होईल. तर आपणास आवडला असेल तर निश्चित शेअर करणार आणि आपल्या जर काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्सला कमेंट्स टाकायला विसरू नका. आवडला किंवा नाही आवडला तेही टाकलं किंवा तुमचे काही प्रश्न असतील तेही कमेंट्स बॉक्सला जर टाकले तर निश्चितच मला त्या प्रश्नांचं उत्तर देणं सहज सोपं जाईल. ओके, धन्यवाद. थांबूया मग आपण. यानंतर आपण दुसरा भाग बघणार आहोत लोकमान्य टिळकांचा. ओके.